बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. आजची ही केळीची बाग हे शेतकरी जे आहेत ते खानदेशमधले आहेत. खानदेश जिल्हा जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे गोंडखेल. इथले नाव तुमचं मधुकर शामू चौधरी हे शेतकरी आहेत आणि साधारणपणे आज 7 महिने पूर्ण होत होते. निस्वन चांगले सुरू झालेले, वादा ह्या सगळ्या गोष्टी इथं म्हणजे एक साधारण आतापर्यंत मला वाटतं एक 20-25% वेन फक्त झाले सुरू. 5000 रोपांची बाग आहे. ह्या 7 महिन्यात काय प्रयत्न केलेत, काय अडचणी आल्या होत्या, काय समस्या, अशा सगळ्या विषयीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार. पण तत्पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे जे कष्ट करणारे शेतकरी आहेत त्यांचा काय अनुभव, ज्या केळी पिकाचा अनुभव आहे तो तुमच्याशी मी शेअर करत असतो. आणि एकदम उत्तम असा प्रदेश आहे आपल्या महाराष्ट्रातला खानदेश आणि केळी बागेसाठीचा खूप मोठा इतिहास असणारा प्रदेश. त्याच प्रदेशातले, त्याच जमिनीतले, त्या भूमीवरचे हे शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार. दादा, तुमचं नाव आणि एकूण सगळं क्षेत्र किती तेवढं सांगा. माझं नाव राजेंद्र मधुकर चौधरी, क्षेत्र 25 एकर. आजच्या दिवशी कुठली कुठली पिकं त्या 25 एकरामध्ये आहेत? 25 एकरामध्ये 15 एकरमध्ये केळी आहे. 15 एकर आहे. हो, 15 एकरमध्ये केळी आहे, 5 एकर सोयाबीन आहे आणि 5 एकर मका आहे. 5 एकर मका, 5 एकर सोयाबीन मध्ये सगळे कॅश क्रॉप आहेत, म्हणजे पैसे देणारे पीक आहे सगळे. उत्पादनाला पण आहेच ना, काय अडचण. आणि बरं, ह्या 25 एकराला मग पाण्याचं काय नियोजन? पाण्याचा सोर्स माझ्याकडे समजा आजूबाजूला तलाव आहे, तिथे तलावांच्या बाजूला विहिरी जागा घेऊन विहिरी खोदून तिथं पाईपलाईन केली. आणि उन्हाळ्यात काय अडचण? पाण्याची काही अडचण कसलीच अडचण. असं एकही उन्हाळा नाही की म्हणजे जिथं शॉर्ट पडलाय किंवा असं? नाही, पाण्याची अडचण नाही, कुठंच येत नाही. एकदम चांगल्या पद्धतीने सदन आणि सुपीक जमीन, सगळ्या बाजूनी समृद्धी, अशा पद्धतीची यांची क्षेत्र आणि त्यासोबतचं पाणी, म्हणजे मूळ पाण्याची व्यवस्था चांगली, त्यामुळे बाकी ऑटोमॅटिकच सगळ्या गोष्टी होत राहतात. तर सुरुवातीला ह्या केळीची रोपं लावण्याआधी ह्या क्षेत्रामध्ये काय होतं आणि ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर कसं क्षेत्र तयार केलं? इथं सुरुवातीला आम्ही फक्त समजा सोयाबीन आणि कापूस लावत होते, बस. दुसरं काही लास्ट केळी जे लावायच्या आधी कुठलं पीक होतं? आपण इथे कापूस होता. कापूस गेल्यावर जमिनीची कशी तयारी केली सांगा. कापूस करून समजा नागाटी केली, नागाटी करून शेणखत टाकलं. शेणखत किती टाकलं? शेणखत एकरी 5 ट्रिपा. 5 ट्रिपा म्हणजे ह्यात पूर्ण ह्याच्यामध्ये किती आलं? इथे आहे आपल्या भागामध्ये इथे समजून चला तुम्ही 15 ट्रिपा इथे पडल्या असतील. 15 ट्रॉली. 3 एकर आहे थोडक्यात. हो, 3 एकर मध्ये म्हणजे 15 ट्रॉली शेणखत टाकलं. पुढं ट्रॉली शेणखत टाकून परत त्याला रोटावेटर समजतं, रोटा करून टिलर मारून बेड ओढून त्यावर बेड लागवड. हो. आणि मल्चिंग टाकलं होतं का? मल्चिंग टाकलं होतं. मल्चिंग टाकलं होतं. हो. आणि ताक पण लावलं. ताक पण लावला, कारण ऊन टेम्परेचर जास्त असतं ना इकडे. पण डिसेंबर मध्ये का? डिसेंबर मध्ये लावलं, पण मग जानेवारी फेब्रुवारी पासून त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली. तर मल्चिंग किती दिवसांनी टाकलं होतं त्यावर? मल्चिंग सुरुवातीलाच टाकलं. आणि ताग कसा पेरला? ताग नंतर एल मध्ये नाही, एल मध्ये नाही सर. कागद फाडला होता? पूर्ण कागद फाडला. परत पूर्ण काढून म्हणजे पेपर फाडून मग परत ताक टाकला. हो, असं. तर जनरली आतापर्यंत ह्याला रासायनिक खताचे किती डोसेस दिलेले आहेत? रासायनिक खतांचे याला 3 डोस झालेले आहेत. आणि तुमच्या इकडे भाषा एक सोडसाड शब्द आहे, तो सोडसाड किती दिवसाच्या अंतराने? सोडसाड आम्ही हप्त्यातून म्हणजे 7 दिवसातून 1 वेळा सोडतो. आणि आतापर्यंत किंवा इथून पुढे भविष्यात किती फवारे करता येईल? मला असं एक उंचाला तुम्ही घड फवारणीसाठी 10 दिवसाचं अंतर एक असतंच, आणि खाली बुरशी न येण्यासाठी तो फवारा मारावा लागतो. हा, तेच. आता रोप, खत, फवारण्या, औषधं, काय मजूर लागला असेल, काही जे पण लागलं असेल, मल्चिंग पेपर, ताग, अमुक तमुक सगळं, किती रुपयापर्यंतचा खर्च चौधरींना आला असेल? मग रोपावर असेल किंवा एकरी असेल? आतापर्यंत 65 रुपयापर्यंत खर्च आलाय. आणि अजून तर बाकी 2-2.5 महिने तर 10 रुपये पकडून चला तुम्ही, म्हणजे 75 रुपये प्रति रोपाला. 75 रुपये खर्च हे इथं सांगतात आहे. मग 75 रुपये खर्च म्हणलं तरी पण सरासरी 7-5-35 3.5 ते 4 लाख रुपयेपर्यंत लमसम खर्च. बरोबर. म्हणजे एकरी 1.25 लाखापर्यंतचा किंवा 1,20,000 रुपयेपर्यंतचा खर्च होऊन जाईल. बरोबर. अशा पद्धतीनं खर्चाची पण बाजू इथं सांगितली. आता
ह्या 7-8 महिन्यामध्ये असं आसमानी संकट काय आलं होतं का? वारं, वादळ, गारपीट हो आलं होतं, वारं वादळ पण आलं होतं. कधी आलं होतं मे ते? महिन्यामध्ये. त्यावेळेस काय बागेची अवस्था होती? बागेची अवस्था म्हणजे म्हणजे किती उंचीला होती? समजा असं करून त्याला 6 फुटापर्यंत असेल असं. पानं बिनं पाक फाटले असतील. पानं आणि फाटले आता होते ना, दिसतं ते आईच नाही काय पूर्ण फाटले असं, हां. म्हणजे पूर्ण हे झालं. हो. त्यावेळेस फक्त भीती म्हणजे काय पडझड झाली नाही. काहीच नाही, पडझड काहीच नाही नाही. ना? मग त्यावेळेस निस्वन पण नाही आणि जास्त मोठी बाग नसल्यामुळे वाचली असेल. वाचली बरोबर. का ह्याच्या सोबतची असे काय पडझड झाली आजूबाजूला तुमच्या? मग झाले ना, पडझड तर झालेली हो. भरपूर जणांची. हो. मग ह्या 5,000 मध्ये एक पण एक पण एक सुद्धा नाही. नाही. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो, थोडस म्हणजे काय नुसते फक्त आमची रोप आहे म्हणून पण या सगळ्या गोष्टी किंवा त्याचं कौतुक नाही, पण विशेष महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये लावताय ह्याच्यावर पण खूप मोठ्या गोष्टी आहेत. कारण थोडंसं देव पाणी ज्याला म्हणू आपण, त्याचा इफेक्ट तुम्हाला पण लक्षात येते. म्हणजे सुरुवातीचा जो आहे, तुम्ही वरून आपलं पाणी किती बी द्या, प्रायव्हेट काय म्हणतो आपण त्याला, ड्रीपद्वारे जे पाणी देतो हा, जे वैयक्तिक पाणी ते किती पण वरचं एक थोडस 1-2 तासाचा जरी मोठा पाऊस एक जरी बागेला लागला तर ती एकदम उजळून जाते. आणि आता जसं पाऊस पडलाय तसं एकदम बाग फुलायला लागली आणि अजून ह्याच्यापेक्षा चांगला इफेक्ट दिसेल. कारण जवळजवळ 3-4 डोस केलेले आहेत. तो डोस काय एवढा इफेक्टिव्ह ते बागेने नाही उचलला, हिथंच पडलेले ते. बरोबर. आता जसं जसं पाऊस पडेल तसं 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 ते एकदम अपटेक करायला चालू होईल आणि चांगलं व्यवस्थापन आज इथं बघायला मिळते. गावाचं नाव कोण गुंडखेड आणि तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.